लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पहिल्या भागाचा तुम्ही रिव्ह्यू ऐकत आहात. मी अनघा, माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या आवडत्या चॅनलवर. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय या मालिकेची नायिका नंदिनी ही देवीची पूजा करते आणि देवीचं स्तोत्र म्हणतीये. आपल्याला त्यांनी सुरुवातीला हा सीन दाखवलाय. आता इथे आपली लाडकी अप्पू आणि या मालिकेतली काव्या, आता इथे काव्याची एंट्री झाली आहे. काव्या आता हळूच प्रसादाचा लाडू चोरत असते, तेव्हा नंदिनी तिच्या हातावर मारत म्हणते, काय काव्या, अगं थांब, आरती तर होऊ दे. काव्या यावर गोड लाजते आणि ह्या तिघी बहिणी आहेत प्रेक्षकांनो. ही काव्या जी आहे ती मधली, नंदिनी मोठी आणि ही छोटी आरुषी. नंदिनीने आता देवीची आरती वगैरे केली आहे, स्तोत्र म्हटलेत आणि सगळ्यांना आरती दिली आहे आणि आता प्रसाद सुद्धा. नंदिनी आता प्रसाद देत असते तेव्हा तिची आई म्हणते, नंदिनी बेटा तू देवी जवळचं सगळं आवर आणि मी आता घरातलं आवरते. नंदिनी म्हणते, हो आई चालेल. आता ही जी लहानी आरुषी आहे ना, ती या काव्याचा स्कार्फ घेते आणि तो घालून बघते. तिला तो स्कार्फ खूप आवडतो, पण आता काव्या येते आणि तो स्कार्फ ओढते आणि म्हणते, आरुषी सोड, माझा स्कार्फ येतो. आणि या दोघींचेही तिथे भांडणं लागतात. नंदिनी या दोघींचे भांडणं सोडवत म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं. आता काव्या म्हणते, बघ ना ताई, हिला कशाला हवाय माझा स्कार्फ. आरुषी आता मध्ये या दोघींना डिस्टर्ब करत म्हणते, बघ ना ताई, ही कशी करते, ही मला हा स्कार्फ देत नाहीये, माझ्या ड्रेसवर हा चांगला होतोय ना मला. काय ग काव्या, हा तुला तुझ्या बॉयफ्रेंडने स्कार्फ दिलाय का. काव्या आता आरुषीकडे रागाने बघते. नंदिनी म्हणते, नाही माझ्या काव्याचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे नाहीये आणि असलाच तर ती मला नक्की सांगेल. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा काव्याला जरा कसं तरी होतं, कारण काव्याचा ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे आणि ही गोष्ट तिने तिच्या बहिणीपासून म्हणजे सख्ख्या बहिणीपासून लपवून ठेवली आहे. आता ही नंदिनी त्या आरुषीला दम देते आणि म्हणते, हा स्कार्फ तुला मिळणार नाही, हा काव्याचा आहे की नाही, तिला वापरू दे ग आरुषी, जर कपाटात तो पडून असता तर तुला मी वापरायला दिला असता. आरुषी म्हणते, मला हा स्कार्फ हवाय. मग आता काव्या म्हणते, अगं ताई, तिला तुझा नाही माझा स्कार्फ हवाय, तिला मला त्रास द्यायचा आहे ना, अशाच आहेत आपल्या मॅडम. मग आरुषी म्हणते, व्हा तुम्ही दोघी जणी एकत्र, नेहमी तुम्ही एक होता आणि मला एकटी पाडता. मग आता नंदिनी तिला समजवते, काय ग आरू. आरुषी म्हणते, ठीक आहे, ओके ओके, तुमचं तुम्ही चालू द्या, मी आता पळते. नंदिनी आता आरुषीला म्हणते, लाडोबा. आता ही आरुषी तिच्या कामाला निघून जाते. आता आरुषी गेल्यानंतर काव्या म्हणते, नौटंकीचे नाही आपली आरुषी. आता काव्याचा मोबाईल वाजतो. काव्या फोन रिसीव्ह करतच असते, तर आता तिला भीती वाटते आणि विचार करते, अरे देवा, जीवा पण ना कधीही कॉल करतो. नंदिनीचं काव्याकडे लक्ष जातं. आता लगेच काव्या म्हणते, ए ताई चल, मी निघाले ह. आता नंदिनी म्हणते, काय ग काव्या, नक्की कुठे निघालीयस तू, मला फेकाफेकी करू नकोस. मगाशी काव्या आरू होती इथे म्हणून मी काही बोलले नाही तुला, माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस काव्या. मग काव्या म्हणते, अगं ताई असं काय करतेस, मी काय लपवणार तुझ्यापासनं. अगं जीविकाला भेटायला चालले मी, नथिंग स्पेशल. आणि जसं हिंदी फिल्म्स मध्ये दाखवतात ना, तसं पळून जाऊन वगैरे लग्न नाही करणार मी ताई, नको टेन्शन घेऊ. आणि मिस युनिव्हर्स माझ्या आधी तुझा नंबर आहे हे विसरू नकोस तू. उलट ताईसाहेब, तुमचं काही असेल तर सांगायचं मला. आता काव्या तिचं म्हणजे प्रेम प्रकरण लपवून या नंदिनीलाच विचारते की तुझं काही असेल तर सांग. नंदिनी म्हणते, काय आगाऊ आहेस ग तू काव्या. काव्या म्हणते, ए ताई, तू इतकी नटून थटून कुठे निघाली आहेस आज. नंदिनी म्हणते, अगं काव्या, आज गीताच्या मुलीचं बारसं नाही का. आता काव्या म्हणते, अगो हो विसरलीस मी, पण मी तुला नावांची लिस्ट दिली होती ना काढून, काय नाव ठेवलंय ते सांग मला. बरं चल ताई, मला उशीर होतोय, मी निघते. असं म्हणून आता काव्या लगेच निघून जाते तिथून. आता या काव्याचे आणि नंदिनीचे आई बाबा तिथे आलेत. आता ते नंदिनी म्हणते, आई मी आता आवरते आणि निघाले मलाही जायचंय. काव्या गेल्यानंतर नंदिनी सुद्धा आता गडबड करत असते जाण्यासाठी. मग आता या काव्याचे आई वडील म्हणजे नंदिनीचे सुद्धा, आता हे तुम्ही समजून घ्या प्रेक्षकांनो, आता हे दोघं जण एकमेकांमध्ये डिस्कस करायला लागतात. काव्याचे बाबा म्हणतात, बापरे, गीताच्या मुलीचं बारसं म्हणजे यांची लग्न होऊन मुलं बाळही झाली. मग आता या नंदिनीची आई म्हणते, हो ना, आपण तर अजून स्थळ पण बघायला सुरुवात नाही केली आहे. मग आता या नंदिनीचे वडील म्हणतात, अगं आपली नंदिनी खूप गुणी आहे, कोणीतरी पारखी आई बाप आपण हून सून करून घेतील बघ आपल्या नंदिनीला. आता पुढच्या सीन मध्ये प्रेक्षकांनो, हे मालिकेच्या नायकाचे वडील आहेत अविनाश नारकर. आणि आता इथे जीवा
म्हणजे हा पार्थ हे दोघं जण कुस्ती खेळताना दाखवलेत आणि हे जीवा आणि या पार्थची आई आहे आणि अजून एक लहान भाऊ आहे त्यांना. आता त्याचं नाव मी तुम्हाला पुढे सांगते. आता इथे त्यांनी कुस्तीचं जरा चित्तथरारक सीन दाखवलाय. यामध्ये पार्थ आणि हा जीवा दोघही जण ते असं म्हणजे लाठी वगैरे खेळताना जरा जीवाला लागतं तेव्हा पार्थचा जीव थोडा थोडा होत असतो. या दोघांचं एकमेकांवर खूप जीव आहे असं त्यांनी दाखवलंय. आता इथे या पार्थवर प्रेम करणारी सुद्धा एक मुलगी आहे. एवढी जटिल लव्ह स्टोरी आहे की काय सांगू. ह्याचं त्याला त्याचं ह्याला जरा कन्फ्युजन होणार आहे तुम्हाला, पण बघत राहा. आता इकडे या जीवाचे आई वडील खूप असे मोटिवेट करत असतात दोघांना. लाठीकाठीची लढत चालू आहे या दोघांमध्ये. या दोघांची ही घराण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्यासाठी हे दोघं दरवर्षी अशी लाठीकाठीची स्पर्धा खेळतात असं तिथे माईकवर अनाउन्समेंट होत आहे. आता जीवा आणि पार्थ दोघेही जण खेळता खेळता म्हणजे एक वेळ अशी येते की पार्थ हरतो, पण मला असं जाणवलं की पार्थ मुद्दामून हरलाय जीवासाठी असं त्यांनी दाखवलंय. आता जीवा चेअर करत असतो स्वतःसाठी, ये मी जिंकलो. मग आता तो पार्थला असा हात देतो आणि दोघंही भाऊ भाऊ असे एकमेकांना मिठीत घेतात. माईकवर अनाउन्समेंट केली जाते की जन्मजय देशमुख हे यांनी ही कुस्ती जिंकलेली आहे. देशमुख साहेबांचे सुपुत्र. आणि सगळेच जण आता क्लॅप करायला लागतात म्हणजे टाळ्या वाजवतात. देशमुख साहेबांचे थोरले सुपुत्र आहेत पार्थ देशमुख आणि मधले आहेत हे जीवा देशमुख. जन्मजय असं त्याचं नाव आहे. जीवा आणि पार्थचे वडील येऊन त्यांचं कौतुक करतात आणि म्हणतात आपण शहरातून गावाकडे आलोय आणि तुम्ही आपली ही परंपरा अगदी छान जपली आहे. आता यांची सगळी फॅमिली कौतुक करते त्यांचं. आता यांची आई म्हणते आज आपण शाळेच्या प्रांगणामध्ये उभे आहोत. सरस्वती देवीचा आशीर्वाद घेतलाय तुम्ही. दोघेही असेच विनम्र राहा आयुष्यात कायम. आता या दोघांचे वडील म्हणतात की चला सगळ्यांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्या. आणि आता कोण मंजू आत्या आहे, कोण 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 सगळ्यांचे नावं सांगितलेत त्यांनी. आता पार्थ म्हणतो बाबा मला साईटवर जायचंय, मी जरा फ्रेश होतो. जीवा म्हणतो माझी पण मीटिंग आहे क्लायंट सोबत, मी सुद्धा चेंज करून आलोच. आता हे दोघे जण चेंज करण्यासाठी म्हणून तिथून निघून गेलेत. आणि आता पुन्हा एकदा इथे त्यांनी नंदिनीचं सीन दाखवलाय. नंदिनी ते कुठे बारशाला जायचंय ना त्यासाठी निघतच असते. तेवढ्यात तिला फोन येतो. तिच्या आश्रमामध्ये एक मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करतेय असं तिला एक ताई फोनवर सांगतात. नंदिनी खूप घाबरते. त्या म्हणतात नंदिनी जशी असेल तशी लवकर निघून ये इकडे. नंदिनी म्हणते बापरे काय झालं. मग त्या सांगतात की अगं आपली सुमन आत्महत्या करायला निघालीये. अगं नंदिनी तुझ्याशिवाय ती कोणाचं ऐकणार नाही ग, तू लवकर ये. नंदिनी म्हणते बरं बरं मी निघालेच. नंदिनी त्या बाईला विचारपूस करते काय झालं, किती वेळ झाला, ती दार उघडते की नाही, बोलते का तुमच्याशी. मग ह्या सगळ्या माहिती घेऊन नंदिनी तिला बोलण्यात गुंतवा असं म्हणून निघून जाते तिथून. आता त्या सुमनला वाचवायला. नंदिनीचे आई वडील विचार करतात झालं आज काही खरं नाहीये. आता प्रेक्षकांना पुन्हा त्यांनी पार्थ आणि जीवाचं सीन दाखवलंय. आता ही जी मुलगी आहे ना हिला पार्थशी लग्न करायचंय. आता ती तिच्या आईला म्हणत असते की आई तुला सांगते पार्थ नक्की जीवासाठी हरलाय बघ. आता तिची आई म्हणते हो तुझं खरं आहे. आता जीवा सुद्धा पार्थला म्हणतो की खरंच सांग दादा तू मुद्दाम हरलास ना माझ्यासाठी. पार्थ आता या गोष्टीचं उत्तर जीवाला देतच नाही. पण आता तेवढ्यात इथे यांचा तिसरा लहान भाऊ आलाय. तो या दोघांना म्हणतो काय यार तुम्ही मला लिंबू टिंबू समजता ना, आपण दोघं हरू नये म्हणून तो आपल्याला जिंकू देतो. मग जीवा म्हणतो एवढं काही नाही तू लिंबू टिंबू आहेस मी नाहीये. आणि काय ना दादा जरी मुद्दाम हरला असेल ना तरी त्याला मी सॉलिड टफ दिली आहे. विचार. मग आता यांचा लहाना भाऊ म्हणतो तू कुठे शेवटी हरू शकलास त्याला, चल शांत बस. मग आता जीवा म्हणतो तुझं काय रे, चल घे बरं काठी आणि दाखव दादाला लढवून. मग पार्थ म्हणतो अरे काय रे दोघं जण भांडू नका. जीवा. पार्थ म्हणतो जीवा तुझ्यासाठी सगळी दुनिया जरी हरावी लागली ना मला तरी चालेल. अरे तुझ्यासाठी मी जीव सुद्धा देऊ शकतो रे. आता या पार्थच्या बोलण्यावरनं आपल्याला कळतंय की या तिघांचं पण बॉन्डिंग खूप छान आहे. पण एवढंच नाही प्रेक्षकांनो. आता हा पार्थ या जीवाला अशी मिठी मारतो तेव्हा त्यांचा लहाना भाऊ म्हणतो काय रे म्हणजे तुम्ही दोघं तेवढे एक आणि माझ्यासाठी काही नाही ना, जा बाबा मी नाही बोलणार तुमच्या दोघांशी. मग आता या तिघांचे असे थोडेसे छान असे लढीवाळपणे भांडणं दाखवलेत, मारामाऱ्या दाखवल्यात. मग आता हा पार्थ म्हणतो अरे बाबा तू तर आमचं शेंडे फळ आहेस ना, तुझ्यासाठी पण काही सुद्धा. आणि आता जीवाला म्हणतो जीवा चल आवर, तुला जायचंय क्लायंटकडे आणि मला पण जायचंय साईटवर. आणि बाबा
तू जा हं कॉलेजला. अजून या लहान्या भावाचं नाव काही कळलं नाही प्रेक्षकांनो. तर आता हे तिघे जण असे एकमेकांशी घट्ट अशी बॉन्डिंग धरून आहेत आणि तिघं गप्पा मारत मारत आपापल्या कामाला निघालेत असं त्यांनी दाखवलंय. आता इथे बघा यांच्या फॅमिलीचं सीन. आता या कोण मंजू आत्या आहेत त्या म्हणतात, विक्रम डोळ्याचं पारणं फिटलं बघ माझं. नाही म्हणजे माझे तिन्ही भाचे फक्त कर्तव्यालाच नाही तर तू म्हणालास तसं त्यांचं जमिनीशी अजूनही नातं टिकून आहे बघ. जीवा आणि पार्थची आई म्हणते, मी तर स्वप्नातही विचार करू शकत नाही की पार्थ आणि जीवा एकमेकांशी भांडतायत ते. मग आता त्या आत्याबाई म्हणतात, भाचे कोणाचे आहेत? मग आता लगेच त्या पार्थची आई म्हणते, हो अगदी पार्थ तुमच्यावर गेलाय त्यामुळे त्याची काळजी नाहीये. सॉरी, जीवा तुमच्यावर गेलाय त्यामुळे त्याची काळजी नाहीये. पण आपला पार्थ कसा आहे ना, मनात काय चालू आहे हे त्याच्या ओठावर पण येत नाही. मनातच कशाला त्याच्या चेहऱ्यावरही तो दाखवत नाही. आता या जेव्हा असं बोलत असतात ना तेव्हा ही मुलगी लाजत असते. हिला पार्थशी लग्न करायचंय प्रेक्षकांनो. मग आता ती आत्या म्हणते, म्हणजे ती दुसरी मावशी आहे वाटतं, ती मावशी म्हणते, अगं आपलं काय ग, त्याचा बायकोला स्वभाव त्याचा असं सांभाळून घ्यावा लागेल. न बोलणारी पण मनातलं ओळखणारी अशी गुणी मुलगी आपल्या पार्थसाठी आपल्याला बघावी लागेल. अशा मुली मिळणं जरा दुर्मिळच. आता पुन्हा एकदा त्यांनी नंदिनीचं सीन दाखवलाय. नंदिनी रिक्षामध्ये त्या मुलीचा जीव वाचवायसाठी म्हणून निघाली आहे. रिक्षावाल्याला ती म्हणत असते, प्लीज जरा लवकर चला ना, पण समोर काहीतरी ट्रॅफिक जॅम आहे का काहीतरी आहे. पण तिला आता फोन येतो पुन्हा एकदा त्या आश्रमातून. नंदिनी म्हणते, काय झालं, सुमन बोलते की नाही? तिला बोलतं ठेवा, मी निघतीच आहे आणि रस्त्यातच आहे, मी पोहोचतेच. आता नंदिनी फोनवर बोलत असताना तिला जीवा क्रॉस होतो आणि जीवाचा धक्का नंदिनीला लागतो. नंदिनी चिडते आणि म्हणते, अरे तुला बघून चालता येत नाही का? तेव्हा जीवा मागे न वळता तिला सॉरी असं म्हणतो आणि पुढे निघून जातो. मग नंदिनी जरा वैतागलेली असते. ती म्हणते, आधी कट मारायचाच कशाला, आधी कट मारायचा आणि मग सॉरी म्हणायचं. आता नंदिनी पुन्हा फोनवरती बिझी आहे. नंदिनीला सारखे फोन येत आहेत. आता प्रेक्षकांनो हा सीन जरा मला विचित्र वाटला. म्हणजे बघा आता नंदिनीच्या समोर एक गाडी आहे. नंदिनीला असं वाटतं काही झालं तरी आपल्याला पोहोचायचंय म्हणून नंदिनी आता विचार न करता त्या गाडीमध्ये जाऊन बसते आणि ती गाडी असते पार्थची. पार्थ आता गाडीमध्ये बसतो लॉक उघडून आणि नंदिनी सुद्धा पटकन त्याच्या मागे मागे बसते आणि फोनवर बोलतच असते, आलेच मी पोहोचलेच. आणि आता पार्थला म्हणते, प्लीज जरा घाई करता का? मग आता पार्थ म्हणतो, हॅलो एक्सक्यूज मी लिंक रोडला नाही चाललोय, ही माझी पर्सनल कार आहे. नंदिनी म्हणते, हे बघा सॉरी, तर मी म्हणायला हवं तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही परके आहात, पण माणुसकीवर विश्वास ठेवून मी रिक्वेस्ट करते की कोणाचा तरी जीव धोक्यात आहे, इमर्जन्सी आहे, प्लीज प्लीज माझी मदत करा, माझी रिक्षा बंद पडली आहे हो. आता हा पार्थ म्हणतो, तुमची रिक्षा बंद पडली म्हणून तुम्ही माझ्या गाडीत कसं काय आलात? आता ही नंदिनी म्हणते, अहो प्लीज समजून घ्या ना. आता तेवढ्यात नंदिनीला पुन्हा फोन आलाय. तेव्हा नंदिनीने तो फोन स्पीकरवर टाकलाय. तिकडनं त्या ताई म्हणतात, अगं सुमन आता दार उघडत नाहीये, ती बोलत नाहीये, अगं तिने तिचा जीव तर नाही ना गमवला, नंदिनी तू लवकर ये ना. नंदिनी खूप घाबरते. आता हे सगळं पार्थने ऐकलंय फोन स्पीकरवर असल्यामुळे. नंदिनी पार्थला म्हणते, बघा इमर्जन्सी आहे, हे मी तुम्हाला खरं सांगतेय, प्लीज प्लीज मला लिंक रोडला सोडा ना. मग पार्थला काय वाटतं माहित नाही. तो म्हणतो, ठीक आहे चला सोडतो मी, पण प्लीज सीट बेल्ट लावा हं. मग नंदिनी सीट बेल्ट लावते. आता इथे बघा प्रेक्षकांनो, काव्याचा बॉयफ्रेंड म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. आता ही काव्या बऱ्याच वेळ उन्हात बसून त्या बॉयफ्रेंडची वाट बघते. आता बऱ्याच उशिराने जीवा आहेत आणि काव्याचे डोळे झाकत म्हणतो, सरप्राईज. अगं सॉरी ग, खरंच सॉरी, अगं मला उशीर झाला ग जरा काव्या. आता काव्या दुसरीकडे बघून घेते आणि म्हणते, एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलताय का? जीवा म्हणतो, काय गो काव्या, जरा उशीर झाला तर एवढं काय त्यात? अप्पूच येतं माझ्या तोंडात. काव्या म्हणते, जरा उशीर झालाय ना तुला? 45 मिनिटं लेट आहेस जीवा तू. जीवा म्हणतो, सॉरी यार. आता काव्या म्हणते, कुठला बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंड असं 45 मिनिटं उन्हात बसवतो? जीवा म्हणतो, अरे सावली होती ना यार इथे. आता काव्या चिडून बघते त्याच्याकडे. मग आता जीवा म्हणतो, अरे खरंच सॉरी यार, मी वेळेवर निघालो होतो पण ट्रॅफिक होतं ना. काव्या म्हणते, हो मुंबईचं ट्रॅफिक होतं बरोबर ना? नाही म्हणजे तुझी गाडी बाईक वाट काढत काढत. मग जीवा म्हणतो, अगं फक्त सिग्नलला थांबलो मी, बाकी कुठेच थांबलो नाही, असे कट मारले ना मी, डायरेक्ट इथे आलोय. आता काय दाखवलंय माहिती का प्रेक्षकांनो, यांनी दोघं एकमेकांना कारण देतात. मग आता काव्यात चिडते आणि म्हणते, तू नको रे कारण देऊ, किती कारण देणार आहेस? मला किती कसरत करावी लागते तुला भेटायला यायला. एका बहिणीशी भांडून दुसऱ्या बहिणीशी खोटं बोलून आई बाबांची नजर चुकवून मला इथे यावं लागतं तुला भेटायला. आणि तुझं काय,
तू लेट करणारच ना, तुला कुठे फरक पडतोय. जीवा तिची माफी मागत असतो आणि म्हणत असतो, अगं असं काय करतेस काव्या, आज आमचा लाठीकाठीचा कार्यक्रम नसतो का. अगं संपल्या संपल्या सुसाट सुटलो ग मी बाईकवरनं, दादाची पण नजर चुकवली मी, आय स्वेअर. काव्या म्हणते हो खरंच. जीवा म्हणतो अगं खरंच ग, गणपतीची शपथ. मग काव्या म्हणते ठीक आहे, इट्स ओके. पण काय रे जीवा, झाला तुला लेट तर तुला काही वाटायला पाहिजे ना. नाही म्हणजे आपली गर्लफ्रेंड तिकडे वाट बघते म्हणून काही चॉकलेट्स फुलं घेऊन जावेत असं काही सुचलंच नसेल ना तुला. जीवा म्हणतो हो अगं सुचलं ना मला. काव्या चिडून म्हणते काय सुचलं तुला. सुचलं म्हणे. कसं होतं ना जीवा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, एवढं फक्त आव आणतोस, बाकी तुला काही करता येत नाही. मला सोनचाफा आवडतो. आता जीवा म्हणतो काय सांगतेस, तू मला कधी सांगितलं नाही साधी हे. काव्या म्हणते सांगायला लागतं, हे सांगायला लागतं. जीवा म्हणतो अरे यार सॉरी माझं चुकलं ना. मग आता काय करू. काव्या म्हणते ठीक आहे मग जा आणि मला सोनचाफ्याची फुलं आणून दे आत्ताच्या आत्ता. आता जीवा म्हणतो असं काय करतेस, इथं फक्त झेंडू मिळतो ग, कुठून आणू मी सोनचाफा. आता तिथे काव्याला एक मुलगा एका मुलीला गजरा लावतोय असं दिसतं. आता काव्या जीवाला म्हणते बघ बघ त्या मुलाचं त्याच्या गर्लफ्रेंडवर किती प्रेम. काव्या म्हणत असते जीवाला बघ बघ किती क्यूट आहे तो मुलगा, गजरा आणलाय त्याने गर्लफ्रेंडसाठी, तू काहीच करत नाहीस रे, जा माझ्यासाठी सुद्धा गजरा आण. जीवा म्हणतो अगं असं काय करतेस काव्या, इथे फक्त झेंडूची फुलं मिळतात. मग काव्या म्हणते अबोलीचा गजरा आण जा. जीवा म्हणतो अरे बापरे अबोली, आता अबोलीची फुलं कुठून आणू मी. मग आता काव्या म्हणते अबोली नाही तर जाईचा गजरा आण म्हटलं ना. आता जाईचा गजरा दुसरं काही व्हायच्या आत पटकन आण जीवा माझ्यासाठी गजरा. आता जीवा म्हणतो बाप रे ही तर अवघडच शिक्षा. काव्या त्याच्याशी भांडत म्हणते आण म्हटलं ना तुला, चल पटकन आण. जीवा म्हणतो बरं बाई आणतो. आता असं म्हणून तो तिच्यासाठी अबोलीचा गजरा घ्यायला गेलाय आणि आता इथे काव्या त्याची वाट बघतीये. आणि आता पुन्हा त्यांनी नंदिनी आणि पार्थचा सीन दाखवलाय. आता हा पार्थ गाडी चालवत असतो खूप फास्ट आणि आता ही नंदिनी मात्र बडबडत असते. काय लोक असतात आजकालचे, जबाबदारी घ्यायची वेळ आली की बरोबर मागे सरतात आणि प्रेम करायच्या वेळेला बरोबर पुढे येतात. मग आता हे पार्थ म्हणतात काय झालंय नेमकं, काय प्रॉब्लेम आहे. मग आता ही सांगते सगळं की नंदिनी म्हणते आमच्या ना संस्थेमध्ये मुलगी काम करते आणि तिचं एका मुलावर प्रेम होतं, मी भेटले आहो त्या मुलाला. काय झालं कोणास ठाऊक या दोघांमध्ये, ही मुलगी आत्महत्या करायला निघाली हो. पार्थ म्हणतो बापरे आत्महत्या. मग नंदिनी म्हणते प्रेमापेक्षा कर्तव्य आणि जबाबदारी महत्वाची असं वाटतं. नाही म्हणजे जबाबदारी टाळली तर असं भरकटच जातं सगळं. नाही सॉरी पण प्लीज तुम्ही गाडी लवकर चालवता का. मग आता पार्थ म्हणतो डोंट वरी पोहोचू आपण लवकर. आणि आता पार्थ जरा फास्ट गाडी चालवतो आणि मग तिला व्हेन्यूवर पोहोचवतो. आता लगेच ही पळत पळत जाते तिथे नंदिनी आणि म्हणते सुमन दार उघड. अगं असं काय करतेस, अगं सुमन दार उघड, वेडेपणा करू नको. आता सगळेच जण त्या सुमनला दार उघडण्यासाठी फोर्स करत असतात. कुठली तरी मुलगी आहे जी सुसाईड करायचा प्रयत्न करते आत्महत्या. मग आता हा पार्थ तिथे येतो आणि म्हणतो सरका, काळजी करू नका मी बघतो. आता पार्थने तो दरवाजा जोरात लोटलाय अगदी हिरो सारखा. पार्थ म्हणतो बाजूला सरका, दार आपल्याला तोडायला हवं नाहीतर खूप उशीर होईल. मग आता नंदिनी म्हणते हो बरोबर आहे तुमचं. आणि आता हा पार्थ दरवाजा असा जोरात धक्का देऊन उघडतो आणि फायनली हे दरवाजा उघडतात तेव्हा ती सुमन गळफासच घेणार असते. आणि मग ही नंदिनी तिला खाली उतरवत म्हणते काय ग सुमन, काय वेडेपणा चाललाय हा. आणि आता त्या मुलीला ते खाली उतरवतात, पाणी वगैरे पाजतात. आणि आता बघा ती मुलगी काय सांगते. आणि नेमकं आता नंदिनी आणि पार्थ त्या मंदिरात जाऊन पोहोचतात जिथे ही काव्या आणि जीवा आहे. आता ही सुमन खूप रडते. मग नंदिनी तिला पाणी वगैरे पाजते आणि विचारते काय प्रॉब्लेम झालाय तुझा, सांग बरं मला. मग आता ती सांगते सगळं की आज तो मुलगा लग्न करतोय ज्याने मला प्रेमाची वचनं दिलेली आहेत. मग आता ही नंदिनी म्हणते तू काळजी करू नकोस, असं कसं तुला सोडून लग्न करू शकतो तो. असं म्हणून नंदिनी आता या मुलीला घेऊन त्या मंदिरात चालली. पण नंदिनी आता तिच्याकडनं प्रॉमिस घेते की आता असा वेडेपणा नाही करायचा. मग ती म्हणते अगं ताई पण कुशल लग्न करतोय ना. आता तिने पत्रिका दाखवली आहे नंदिनीला. नंदिनी ती पत्रिका बघते आणि खूप टेन्शन येतं तिला पण. आता श्री गणेश मंदिर असं त्या व्हेन्यूवर लिहिलेलं असतं पत्रिकेमध्ये. मग आता नंदिनी ठरवते की तिथे जाऊन त्या मुलाचं लग्न मोडायचं आणि या सुमनला घेऊन ती तिथे जाते. नंदिनी म्हणते अगं पण 3 वर्षापासून तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना. सुमन म्हणते अगं पण घरच्यांच्या प्रश्नापुढे हरलाय ग तो. मग आता नंदिनी म्हणते तो स्वतःच्या मर्जीने लग्न नाही करत आहे ना. मग ही सुमन म्हणते घरच्यांना घाबरून लग्न करतोय तो. मग नंदिनी म्हणते एवढंच,
म्हणून जीव द्यायला निघाली आहेस का तू? अगं जीव दिल्याने प्रश्न सुटतात का नंदिनी? चल चल माझ्यासोबत आणि रडू नको, वेडीच आहेस तू. आता असं म्हणून ही नंदिनी त्या म्हणजे आधी तिला विचारते की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना? मग ही सुमन म्हणते हो त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्याच्या घरचे. नंदिनी म्हणते त्यांचं सोड, तुझी इच्छा आहे ना त्याच्याशी लग्न करायची? मग ही सुमन म्हणते हो. आता नंदिनी म्हणते चल चल माझ्यासोबत. आता ती ओढणी घेते आणि आता पार्थ म्हणतो मी सोडतो तुम्हा दोघींना, चला. आहे बघा काय आहे ना, ह्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, चला मी तुम्हाला माझ्या गाडीत सोडतो. असं म्हणून या पार्थने आता या दोघींना त्याच्या गाडीत, नंदिनी आणि ती सुमन पार्थच्या गाडीमध्ये बसलेत आणि आता पार्थ त्या मंदिराच्या दिशेने निघालाय. सुमन रस्त्यात म्हणते अगं ताई ती लोक खूप डेंजर आहेत ग, ती आपल्या अंगावर धावून आली तर? आता ही नंदिनी म्हणते मी नाही घाबरत कोणाला, बघूयात आपण ते काय करतात ते. आता काही झालं तरी तुझा हक्क मी तुला मिळवूनच देणार. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ या नंदिनीकडे बघतच राहतो. आता नंदिनी त्या मुलीला घेऊन त्या मंदिरात पोहोचली आहे जिथे जीवा आणि आपली काव्या दोघे जण आधी ऑलरेडी तिथे हजर आहेत. आता हा जीवा काव्याशीच फोनवर बोलत असतो. अगं हो 2 घेतलेत गजरे मी, तू कशाला टेन्शन घेतीयस? तू मुलगी पण ना अशी आहेस एकदम उथळ आहेस. आता हा फोनवर बोलत असतो आणि खालून नंदिनी वर येत असते जिना चढून आणि आता या दोघांची जोरात टक्कर होते. या टक्कर झाल्यामुळे त्या जीवाच्या हातातला जो गजरा आहे ना तो खाली पडतो आणि आता जीवा जोरात ओरडतो ए काय आहे हे? मग आता ही जसं या जीवाने सॉरी म्हटलं ना त्याच स्टाईलने ही नंदिनी त्याला सॉरी असं. सगळेजण नंदिनीकडे बघतच राहतात. हा सीन त्यांनी खूपच मस्त दाखवलाय. ही नंदिनी त्या सुमनचा हात धरून त्या मंदिरात तिला नेत असते आणि जीवाशी तिची टक्कर होते आणि तो गजरा खाली पडतो. आता जीवा तिला काही बोलणार तेवढ्यात ती सॉरी असं म्हणून निघून जाते. पण आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण या नंदिनीकडे बघताय. हा लास्ट सीन त्यांनी खूप गाजवलाय. आता काव्या नंदिनीला पाहते आणि म्हणते बाप रे ताई. आणि आता हा म्हणजे तिथे पार्थ आलाय आणि पार्थ जीवाला बघून आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो जीवा तू इथे? आता बघा प्रेक्षकांनो, हा जीवा चिडतो आणि म्हणतो व्हॉट सॉरी यार. पण आता तो नंदिनीच्या मागे मागे तिथे जातो आणि नंदिनीवर तोही इम्प्रेस होतो, कारण नंदिनी तिथे जाऊन त्या मुलाचं लग्न अक्षरशः मोडते. नंदिनी तिथे जाते आणि त्या मुलाकडे रागाने बघायला लागते आणि तो मुलगा म्हणजे ज्या मुलाला त्या सुमनशी लग्न करायचे आता तो तिथे बोल्यावर उभा आहे. आता हा भाग त्यांनी इथे संपवलाय आजचा पहिला. मग आता ही नंदिनी हे लग्न थांबवते. कोणीतरी एक जण नंदिनीवरती धावतं तेव्हा हा पार्थ मध्ये पडतो आणि म्हणतो बोलू नका त्यांना. मग आता बघा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते प्रेमामध्ये दोघांनी एकत्र यायलाच हवं, लग्नाला माझा विरोध नाही. मग आता जीवा काव्याला म्हणतो अरे काय सॉलिड मुलगी होती, तिथे तिने एका मुलाचं लग्न मोडून त्याचं लग्न बरोबर लावून दिलं दुसऱ्या मुलीशी. मग काव्या म्हणते अरे ती माझी सख्खी बहीण होती. मग जीवा म्हणतो अरे मग आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, 2 एकत्र प्रेम करणाऱ्या जीवांनी यायलाच हवं असं ती मगाशी म्हणाली, म्हणजे ती आपल्या लव्ह स्टोरी मध्ये हेल्प करेल आपल्याला. प्रेक्षकांनो, असा होता या मालिकेचा पहिला भाग. सांगण्यासाठी मी खूप एफर्ट घेतलेत, एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका. तर अशी आहे ही वर्तुळाकार लव्ह स्टोरी. म्हणजे आता कोण कोणाच्या प्रेमात पडणारे, कोण कोणाशी लग्न करणारे हे आपल्याला येणारे भाग बघितल्यावर स्पष्ट होईलच. पण लग्नानंतर प्रेम होईल की नाही होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मालिकेचे म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. डिटेल मध्ये दिलाय, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.